आता पुणे जिल्ह्यातील टॉप 9 घडामोडी बघूया। पॅट परीक्षेच्या आदल्या दिवशी गणिताचा पेपर चक्क युट्यूबवर आला। उत्तर फोडल्याचा दावा। पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यात उकाडा वाढला, पारा 33 अंशांवर पोहोचला। तर पुढील 2 दिवस शहरामध्ये आकाश कोरडं आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याचीही शक्यता। पुण्यातील स्वारगेट आगारात पोलिसांचा 24 तास पहारा असणार। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्वारगेट एसटी आगारामध्ये संपूर्ण परिसरात पोलीस चौकी सुरू होणार। एसटी महामंडळ दिवाळीनिमित्त पुणे विभागातून 579 जादा गाड्या सोडणार। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान गाड्या सोडल्या जाणार। वल्लभनगर आगारातून सर्वाधिक 396 गाड्या सोडल्या जाणार। त्यामुळे आता पिंपरी चिंचवड शहरातील प्रवाशांची मोठी सोय होणार। पुण्यातील ग्रँड शेरेटन मधील एका पबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून पर्दाफाश। टॉयरूम पबमध्ये शासनाचे नियम डावलून रात्री 1:30 नंतर सर्रास दारू विक्री सुरू असल्याचा मनसेचा आरोप। पुणे शहरासह जिल्ह्यात आज पल्स प्लस पोलिओ लसीकरण मोहीम। तर 0 ते 5 वयोगटातील लहान मुलांना पोलिओ डोस द्या, महापालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाचंही आवाहन। पुण्यात अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनरबाजीवरती पालिकेकडून कारवाईचे आदेश। आतापर्यंत 8 जाहिरातींवरती गुन्हे दाखल। क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांची माहिती। भोर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये रखडलेल्या खरीपाच्या पिकांची काढणी पूर्ण करून रब्बीच्या पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू। रब्बीतील पहिल्या टप्प्यातील पेरणीला शेतकऱ्यांकडून सुरुवात। पुण्यात 2 गटात तुंबळ हाणामारी। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुंडांकडून मारहाण। भारती विद्यापीठ धनकवडी परिसरातली घटना।